नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बीडमध्ये आज भव्य दिव्य मोर्चा निघाला. तो मोर्चा होता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे त्या हत्येतले आरोपी पोलिसांनी तातडीने पकडावेत, बीडमधली दहशत संपावी, बीडमधलं गुंडारा संपावं, अशा साध्या मागण्या खरं तर या सगळ्या आंदोलकांच्या मोर्चेकरांच्या होत्या. सर्वपक्षीय नेते त्या मोर्चाच्या व्यासपीठावरती होते. संभाजीराजे होते, मनोज जरांगे, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके असे सर्व नेते यावेळी व्यासपीठावर होते. त्यांची भाषणं देखील झाली. पण या मोर्चानं नक्की साधलं काय? या मोर्चामुळे सिद्ध काय झालं? मोर्चामध्ये प्रत्यक्ष घडलं काय आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा उलगडा आपण या व्हिडिओमधून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अपेक्षेप्रमाणे या मोर्चामध्ये वाल्मिक कराड हे टार्गेट झालेले आहेत. वाल्मिक कराड यांना पोलीस पकडू शकलेले नाही आहेत. अजूनही हत्या होऊन आणि किंवा त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होऊन एक 17-18 दिवस झालेले आहेत. तरीही वाल्मिक कराड जर पोलिसांना सापडत नसतील तर ते पोलिसांसाठी मोठं अपयश आहे. खरं तर या मोर्चाचा दणका इतका मोठा असायला हवा होता, पोलिसांनी त्याचा इतका धसका घ्यायला पाहिजे होता, गृह खात्याने त्याची इतकी भीती घ्यायला पाहिजे होती की वाल्मिक कराड यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये या मोर्चाच्या आधीच अटक करायला पाहिजे होती. तसं जर नव्हतं तर वाल्मिक कराडांना भाग पाडायला हवं होतं. पण तसं काहीच घडलेलं नाही आहे. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अटक करण्यासाठी किंवा शरण येण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पत्नीची चौकशी केलेली आहे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची चौकशी केलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हातामध्ये फारसं काही लागलेलं दिसून येत नाही आहे. एकतर या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होणार आहेत, याचे पडसाद काय उमटत आहेत याची जाणीव पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांना आहे. तरीही वाल्मिक कराड न सापडणं ही खरोखरी आता नामुष्कीची आणि पुढे आता हास्यास्पद गोष्ट होऊ शकते. एकतर या मोर्चाचा आकार इतका मोठा होता आणि आक्रोश इतका मोठा होता की वाल्मिक कराड यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याआधीच पोलिसांच्या हवाली करणं भाग होतं. पण तसं न घडल्यामुळे साहजिकच मोर्चानंतर काय आणि या मोर्चाचा देखील परिणामामुळे जर सरकार पोलीस यंत्रणा हलणार नसेल तर नागरिकांनी करायचं तरी काय, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता या मोर्चामधलं आधी म्हटलं त्या पद्धतीनं वाल्मिक कराड हे 1 नंबरचे टार्गेट होते आणि 2 नंबरचे टार्गेट होते ते धनंजय मुंडे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधावरनं, त्यांच्या आर्थिक हितसंबंधांवरनं आणि एकूणच या गुंडाराजला धनंजय मुंडे यांची फूस असल्याचा आरोप बहुतांश वक्त्यांनी केला. इथलं प्रशासन खिळखिळ करण्यामध्ये, बीडला एक गँग्स ऑफ वासेपूर बनवण्यामध्ये धनंजय मुंडे यांचाच कसा हातभार होता हे जवळपास सर्वच वक्त्यांनी सांगितलं आहे. सुरेश धस यांनी नेहमीप्रमाणे बॅटिंग केली. त्यांनी अनेक किस्से सांगितले आणि आकांची आका अशी भाषा वापरत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना लक्ष केलं. यावेळेस त्यांनी मात्र पहिल्यांदा पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधला या प्रकरणावरनं. त्यांचं म्हणणं असं होतं, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला तुम्ही का गेले नाहीत? संतोष देशमुख हा तर तुमच्या बूथवरचा कार्यकर्ता होता, तुमच्यासाठी त्याने काम केलेलं आहे, मग तुम्ही संतोष देशमुख यांच्याकडे जाण्याचं का टाळलं? असा रोकडा सवाल सुरेश धस यांनी या निमित्तानं केला. त्यामुळं मुंडे भाऊ बहीण यांच्या विरोधात धस यांनी जी काही खेळी उघडलेली आहे किंवा जी काही फळी उघडलेली आहे त्या फळीच्या अनुसारच धस यांनी आजचं भाषण आपलं केलेलं आहे. संभाजीराजे छत्रपती असोत किंवा जितेंद्र आव्हाड यांनी देखील धनंजय मुंडे यांनाच टीकेचं धनी बनवलं. पण या सगळ्याचा परिणाम वाल्मिक कराड यांना अटक होण्यामध्ये होईल का? धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्यामध्ये होईल का? धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री मिळू नये यासाठी बीडचे अनेक नेते पाण्यात देव घालून बसलेले आहेत. त्याचा काही परिणाम होईल का याचाही शोध या निमित्तानं घ्यायला हवा. एकतर ज्या पद्धतीचं वातावरण आता बीडमध्ये आहे ते जर वातावरण जर पाहिलं तर पंकजा किंवा धनंजय या दोघांपैकी कोणीही आम्हाला पालकमंत्री म्हणून नको अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती त्या ठिकाणी नक्कीच झालेली आहे. कारण वाल्मिक कराड असोत किंवा इतर जे साथीदार संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला असोत ते न सापडणं याचा अर्थ त्यांना कोणाचा तरी राजकीय वरदहस्त आहे. त्याशिवाय पोलीस यंत्रणा एवढी गाफील राहू शकत नाहीत असं आता प्रत्येक सामान्य माणसाला वाटू लागलेलं आहे. कारण पोलीस यंत्रणेचा धाक जर दिसत नसेल तर त्याला एकमेव कारण असतं, ते म्हणजे राजकीय पाठबळ नसणं, राजकीय इच्छाशक्ती नसणं आणि ती इच्छाशक्ती अजूनही पोलिसांची दिसून आलेली नाही
ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जोरदार भाषण केलं. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळू, त्यांना सोडणार नाही अशा प्रकारची भाषा वापरली. त्यांना वेळप्रसंगी मोका देखील लावून असं देखील सांगून त्यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण यातलं काहीच घडताना दिसत नाही आहे. यातलं सगळ्यात जी महत्त्वाची जी स्टेप होती ती स्टेप अशी होती की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेणं हे होतं. पण तसं काहीच घडत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती राजकीय दबाव टाकण्याचा हा जो राजकीय त्यांच्या विरोधकांचा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नांमध्ये देखील त्यांना फारसं काही यश मिळताना दिसत नाही आहे. त्यांचा प्रयत्न असा होता की या प्रकरणाच्या निमित्तानं धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू नये, मंत्री मिळालं तर त्यांना कमी महत्त्वाचं खातं मिळावं. पण तसं प्रत्यक्षामध्ये काहीही घडलेलं नाही आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळ विस्ताराच्या अखेरच्या क्षणी त्यांचा समावेश झाला. त्यांना अन्न व नागरी पुरवठा असं छगन भुजबळांचं चांगलं खातं देखील मिळालं. त्याचा कार्यभार त्यांनी देखील स्वीकारला. त्यामुळं राजकीय डावपेचा तरी धनंजय मुंडे हे सध्या ते त्यांच्या विरोधकांना, त्यांच्या पक्षांतर्गत काही शत्रूंना पुरेसे पडताना दिसत आहेत. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे की वाल्मिक कराड यांना अटक होणं आणि धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळू न देणं, अशा साधारणपणे दोन फळ्या या राजकीय पटलावरती खेळल्या जातील. खरं तर वाल्मिक कराड यांना कोणत्याही परिस्थितीत अटक व्हायला पाहिजे अशी प्रत्येकाचीच भावना असेल. पण याच्या पाठीमागे जर धनंजय मुंडे असतील तर साहजिकच बीडकरांच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न येऊ शकेल की एवढं सगळा मोर्चा निघूनही, एवढा सगळा आक्रोश होऊनही कोणाचंच काही फरक पडत नाहीत, कोणाचं काहीच वाकडं होत नाही. अशा पद्धतीची जर भावना निर्माण झाली तर ते साहजिकच अनेकांच्या मनाला ती जिव्हारी लागणारी ठरू शकते. त्यामुळे साहजिकच मला वाटतं धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणाबाबत आपलं मौन सोडलेलं आहे. पण त्यांना असं वाटतं आहे की मला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी धस हे खेळी करत असावे. आता अनेकांना असंही वाटतं आहे की खेळी नक्की कोण करत आहे, देवेंद्र फडणवीस करतायत की अजित पवार करतायत. पण मला असं ज्या पद्धतीनं वातावरण दिसतं आहे की सुरेश धस आता भलतेच आक्रमक झालेले आहेत. मुंडे बंधू आणि भगिनी ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत त्याच्यावरनं तिथली जी त्यांच्या विरोधातली वोट बँक आहे ती वोट बँक आपल्याकडे खेचण्यामध्ये धस यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ज्या दिवशी 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला तेव्हापासून त्यांनी पंकजांना टार्गेट करण्याला सुरुवात केली. त्यानंतर संतोष देशमुख या प्रकरणावरून त्यांनी धनंजय मुंडे यांना आता लक्ष केलेलं आहे आणि या दोघा बंधू भगिनींना बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी त्यांनी कंबर खचलेली आहे. राजकीयदृष्ट्या काय धुळा उडायचा तो उडो, त्याच्याशी सामान्य जनतेला खरोखरच फारसं काही देणं घेणं नसेल. कारण कोणी पालकमंत्री जरी झालं किंवा कोणी काही जरी झालं तरी त्याच्या जीवनामध्ये काही फारसा फरक पडणार नाही. पण वाल्मिक कराडाने जर इतर गुन्हेगारांना अटक झाली नाही तर त्याचा कायद्यावरचा विश्वास नक्कीच उडेल. जर अशी बडी धिंड कोणाच्या पाठीशी उभं राहत असतील तर सामान्य माणसाला कोणीच वाली नाही ही जी एक त्याबद्दलची जी नाराजी दाटून येईल त्याला उत्तर देणं मात्र राज्यकर्त्यांना सोपं जाणार नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यानं याची तातडीनं दखल घ्यायला पाहिजे होती. खरं तर मोर्चा निघायच्या आधीच वाल्मिक कराड हे गजाच्या आत पाहिजे होते, पण ते अजूनही मोकाट फिरत आहेत. त्यांचा अजूनही अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असं सध्या दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर फक्त एकच गुन्हा दाखल आहे, तो म्हणजे खंडणीचा गुन्हा. त्यामुळं त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन त्यांना मिळू शकतो असं कायदे तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं त्याच ते प्रयत्नात आहेत. अगदी उच्च न्यायालयातच थेट जाऊन अपील करण्यासाठीचं त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं हे प्रयत्न सरकारनं रोखले पाहिजेत. त्या अटकपूर्व जामीन मिळण्याआधी वाल्मिक कराडांना आणि बाकीच्या साथीदारांना अटक झाली पाहिजे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जो ट्विस्ट आणलेला आहे तो आणलेला आहे अंजली दमानिया यांनी. त्यांनी असं दावा केलेला आहे की या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्या खून झाल्याची माहिती त्यांना म्हणे कोणीतरी दिली आणि त्यांनी ती माहिती प्रसारमाध्यमांना देऊन एक वेगळ्याच प्रकारची खळबळ निर्माण केलेली आहे. मला नाही वाटत या आरोपींचा कोणी खून केला असेल. हे आरोपी कुठेतरी लपून बसलेले आहेत, कुठेतरी कायदेशीर पळवाटांचा ते आधार घेत आहेत, कुणीतरी त्यांना वाचवत आहेत एवढं मात्र नक्की. मात्र त्यांचा खून वगैरे काही झालेला नाही आहे आणि ते परदेशात देखील पळून गेलेले नसावेत. कारण जोपर्यंत जर फरार झाले तर त्यांच्या इथल्या सगळ्या मालमत्तांवरती टाच येऊ शकते. इथल्या सगळं त्यांचं पुढचं जे राजकीय किंवा त्यांचं एकूण जे वैयक्तिक आयुष्य आहे त्या वैयक्तिक आयुष्याला देखील मोठा तडा जाऊ शकतो. त्यामुळे ते परदेशात जाऊन लगेच फरार होण्याच्या देखील प्रयत्नामध्ये असतील असं एकूण जो कायद्याचा अभ्यास सांगतो आहे त्याच्यामध्ये नसतील असं एक वाटतं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे राजकीयदृष्ट्या धनंजय मुंडे यांची गेम होणार की नाही यापेक्षाही वाल्मिक कराड यांना अटक होणार की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पोलिसांनी गृह खात्यानं तातडीने द्यायला पाहिजे. ही बीडकर जनतेची इच्छा जर पोलिसांना पूर्ण करता आली नाही तर त्यांच्या इतकं
मान खाली घालावं लागेल असं कोणतंच कृत्य नसेल. मला वाटतं याची जाणीव पोलिसांना देखील असेल. त्यामुळे पाहूया पुढच्या काही तासांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये वाल्मी कराड पोलिसांच्या हातामध्ये लागतो आहे का. तुम्हाला काय वाटतं की वाल्मी कराड्याला कोण वाचवत आहे, वाल्मी कराड्याच्या पाठीशी कोण आहे, तो कुठे लपून बसला असेल, याबद्दल तुमचे काय अंदाज असेल तर नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.